माझं नाव वैशाली श्याम केदारी, राहणार आपटूनची रहिवासी. आम्ही शेतकरी आहोत. म्हणजे आम्ही शेतीशिवाय दुसरं आम्हाला धंदा दुसरा काहीच नाही. मजूरी करा तर सर्व शेतीवाली पैसे कुठून आणायचे. आणि वर्ष 6 महिने आम्ही पैसे जमा करून भात चांगला बियाणं चांगला येतो शेतात. वर्षात नाही 6 महिन्यात पीक चांगला भेटतो म्हणून बियाणं टाकतो. आम्ही घरचं भात टाकत नाही. आणि बियाणं टाकल्यामुळे त्या बियाण्याचं आमचं एवढी नुकसान केंद्र झाले ना, तर आम्हाला अक्षरशः खायचे मुश्किल झाले. आता याच्यापुढे आम्ही खायचं काय. आमचं कुटुंब मजुरी करायला तर आमची दुसरी नोकरी आम्हाला काहीच नाही. त्या शेतीतच आमचं सगळं पीक धान्य आहे. वर्षभर कमवतो आम्ही, त्याचा आम्हाला काय उपयोग आहे. ह्याच्यावर आम्हाला काहीतरी ह्याच्यावर कारवाई करा. आम्हाला काय ह्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मोबदला भेटला पाहिजे. कारण आम्ही वर्षभर आता खाणार काय. शेतीचं आम्ही हे असं पीक येऊन आमचं हे सगळं गळून जाणार. मग आम्ही आता खाणार काय याच्यामध्ये. सरकारने ह्यासाठी आम्हाला काहीतरी हे केलं पाहिजे, भरपाई नुकसान द्यावी पाहिजे. कारण का आमचा कुटुंब आता काय खाणार आहे. वर्षभर आम्ही हे अशी मेहनत करून आम्हाला फायदा काय त्याचा. माझं नाव शरद गोळे, मी सुधागड कृषी मित्र संघटनेचा पदाधिकारी आहे. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये चालू वर्षीच्या 2024च्या शेतकऱ्यांनी जे हे भात बियाणं जे खरेदी केलं, प्रत्येक दरवर्षी शेतकरी नवीन भात बियाणं घेतो आणि वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांनी जे भात बियाणं घेतलं त्या शेतकऱ्यांची आत्ता घोर फसवणूक झाल्याचं हे लागवडीनंतर 3 महिन्यांनी लक्षात आलं की ज्या वेळेला पीक आता लोंबीवरती आलं की त्या संपूर्ण भातामध्ये याला खेड म्हटली जाते किंवा काळी कचरी म्हटली जाते किंवा भेळ म्हटली जाते. या दाण्याचा कोणत्याही प्रकारे काही उपयोग होत नाही. अशा प्रकारे शेतामध्ये अगदी 99% खेड उगवलेली आहे. त्यामुळे सर्व सुधागडमधील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा कृषीधन आणि महाबीजचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून त्वरित सुधागडमधल्या शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना लवकरात लवकर त्यांना त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई ही मिळावी. कारण संपूर्ण शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह, येणारे सणसूद, येणारी भावी दिवाळी, त्यांच्या कुटुंबाचा सगळा उदरनिर्वाह येणार आहे त्या पिकांवरती असतोय. आणि अशातच आपण आत्ता बघतोय तर हे आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट. आसमानी संकटाला तर शेतकरी सामोरा जातोयच. तसं जर बघितलं तर आता ओला दुष्काळ जाहीर करावा सुधागडमध्ये देखील, ही देखील आम्ही थोडे दिवसात मागणी करणारच आहोत. कारण हा पाऊस जो पडतोय, हा जो काही निसर्गाचा जो काय असमतोल झालेला आहे आणि हवामान बदल जो काय झालेला आहे त्या हवामान बदलाचा फटका देखील शेतकऱ्याला बसतोय. म्हणून सगळ्या बाजूने शेतकरी जो काय नाडला जातोय, पिडला जातोय आणि शासन फक्त काही तुटपुंच्या योजना आणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. म्हणून मायबाप सरकारला मला सांगावंसं वाटतंय की या दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांच्या खिशामध्ये कसे 4 पैसे पडतील याच्यासाठी दखल घ्यावी. नाहीतर शेतकरी संघटना यासाठी तीव्र आंदोलन करेल याची मी आपल्याला पूर्वसूचना देतो. पण बियाण्याच्या भाताला व्यवस्थित लोम येते म्हणून आम्ही अगोदरचा जरी असला दिवस तरी पण पैसे खपून शेणी महाबीज आणतो. कारण चांगली वर्षभर आम्ही मेहनत करावा, तिथं आम्ही वर्षभर मारावा, पिकऱ्यात चांगली यावा म्हणून शेणी आम्ही बियाणं बाहेरून आणतो. नाही तर आमच्याकडे काय खूप बियाणं असतो पण आम्ही दरवर्षी बियाणं बदलतो. आता काय झालंय नेमकं, आता जाम खेळ आले भाताच्या वरती. लोम 50% लोम आणि 50% खेळ असे झालंय. सगळं बियाणं ते सगळं वाठवलं झालंय शेताचा. आम्ही नाराज आहोत, काय करावं असं झालंय. माझं नाव भरत शिवराम दंत, मी राहणार आपटोणे गावचा आहे. माझा शिक्षण हा 10वी पास होऊन मी शेतकरी वळणाकडे वळलेला आहे. अक्षरशः या शेतीमध्ये मी नवीन बियाणं टाकून या बियाण्यामध्ये आमची कृषी खात्याकडून असं फसवणूक झालेली आहे. त्या टक्के मला वाटतं 70 ते 80% खेड्याच उगवलेले आहे. बियाणं हा कमी प्रमाणात उगवलेला आहे. आणि या वर्षभर मेहनत करून आम्ही ट्रॅक्टर लावून शेतामध्ये नांगरकी आम्हाला परवडत नाही. ट्रॅक्टरचं पॉवर टिलर लावून 1000-1200 रुपये ताशी लावून 2-2, 8-8 तास आम्ही रात्रभर मेहनत करून या शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक झालेली आहे. या भाताला शून्य किंमत बियाण्याला मला मार्केटिंग मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.